अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाई करत एक पिस्तल आणि 2 जिवंत काडतुसे असा सुमारे 51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अबुबकर हारून रशीद मणेर वय 26 राहणार मणेर गल्ली गांधी चौक ईश्वरपूर असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे आणि त्यांच्या पथकाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सुरेश थोरात यांना गोपनीय माहिती मिळाली की ईश्वरपूर येथील उदय चौक परिसरात एक इसम अवैध अग्निशस्त्रासह थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये एक पिस्तल खोचलेले आढळून आले. पिस्तलची तपासणी केली असता त्यामध्ये 2 जिवंत काडतुसे मिळाली. संशयित आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशी दरम्यान आरोपीने हे पिस्तल ईश्वरपूर येथील साबीर पुणेकर यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयित आरोपीकडून एक पिस्तल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली असून या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करत आहेत.